हाय एव्हरीवन, मी डॉक्टर दीपाली चव्हाण. वेलकम बॅक टू माय चॅनल बेला विज एस्थेटिक्स. सो आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि खूप सारे पेशंट्स एक कंप्लेंट घेऊन येतात, ती म्हणजे घामोळ्या. सो आज आपण समजून घेऊयात घामोळ्या म्हणजे नेमके काय. घामोळ्या म्हणजे ज्यांना आपण हीट रॅश असं बोलीभाषेत म्हणतो, त्या डेव्हलप होतात जेव्हा स्वेट ग्लँड्स हे ब्लॉक होतात. सिंपल लँग्वेजमध्ये बोलायचं तर गरमीमुळे बॉडी खूप स्वेट प्रोड्यूस करतं आणि स्वेट प्रॉपरली बाहेर नाही निघाल्यामुळे ते क्लॉग फोर्स करतात आणि रिझल्ट स्मॉल रेड बम्प्स, इचिंग, प्रिकली सेन्सेशन आणि बर्निंग फिलिंग. आता क्वेश्चन की घामोळ्या गरमीमध्येच का होतात? बिकॉज समरमध्ये एक्सेस स्वेटिंग, ह्युमिडिटी, टाईट क्लोथ्स, फ्रिक्शन, पुअर व्हेंटिलेशन हे सगळे फॅक्टर्स स्वेट ट्रॅप करतात आणि स्पेशली नेक, बॅक, चेस्ट, अंडरआर्म्स, थाईज या एरियाजमध्ये घामोळ्या कॉमन असतात. आता सिम्पटम्स डिटेल्समध्ये बघूयात. घामोळ्या युजली कशा दिसतात तर छोटे रेड दाणे, समटाइम्स स्किन कलर मध्ये येणारे बम्प्स, इची आणि बर्निंग सेन्सेशन असणारे बम्प्स, प्रिकली फिलिंग, स्वेटिंग मध्ये डिस्कम्फर्ट, कधी कधी माइल्ड पेनही होऊ शकतो. एक इम्पॉर्टंट क्लॅरिटी सांगते की घामोळ्या डेंजरस आहेत का, तर मोस्टली नाही. ही कॉमन आणि एक टेम्पररी स्किन कंडिशन आहे, पण जर प्रॉपर केअर नाही केली तर इन्फेक्शन डेव्हलप होऊ शकतं आणि रॅशेस वर्सन होऊ शकतात आणि इचिंग पण जास्ती वाढू शकते. सो टाइमली केअर इम्पॉर्टंट आहे. तर आता या घामोळ्यांचा प्रिव्हेंट किंवा कंट्रोल कसा करायचा. सो लेट्स टॉक अबाउट सिम्पल स्टेप्स. स्टेप 1, कीप्स युअर स्किन कूल, कारण हीट ही घामोळ्यांना ट्रिगर करू शकतं. ट्राय करा कूल एन्व्हायरमेंटमध्ये, फॅन, एसी व्हेंटिलेटेड एरियामध्ये जास्तीत जास्त राहण्यासाठी किंवा डायरेक्ट हीट अवॉइड करा. बॉडी ओव्हरहीटिंग कमी करणं एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे. स्टेप 2, लूज आणि ब्रिदेबल कॉटनचे क्लोथ्स वापरणे. टाईट क्लोथ्स स्वेट ट्रॅप करतात, त्यामुळे लूज कॉटन क्लोथ्स, ब्रिदेबल फॅब्रिक्स, लाईट वेट आउटफिट्स आणि सिंथेटिक टाईट क्लोथ्स अवॉइड करा. स्टेप 3, स्वेट मॅनेजमेंट. एक्सेस स्वेट स्किनवर ठेवू नका. रेग्युलरली स्वेट वाईप करा, ड्राय टॉवेल करा, वेट क्लोथ्स चेंज करा. स्वेट अक्युम्युलेशन हीट रॅशला वर्स करतं. स्टेप 4, कूल शॉवर. दिवसातून 2 वेळा नक्कीच कूल ल्युकवॉर्म वॉटरने शॉवर घ्या. ते खूप हेल्पफुल ठरू शकतं. हे स्किन काम करतं, स्वेट रिमूव्ह करतं, इरिटेशन रिड्यूस करतं. हॉट वॉटर अवॉइड करा. स्टेप 5, अवॉइड हेवी क्रीम्स अँड ऑइल्स. समरमध्ये थिक क्रीम्स आणि हेवी ऑइल्स अवॉइड करा. हे पोर्स क्लॉग करतात, त्यामुळे स्वेट ट्रॅप होऊन आणखी रॅश वर्स होऊ शकतात. लाईट वेट प्रॉडक्ट्स बेस्ट असतात. स्टेप 6, यूज कामिंग सोल्युशन्स. माइल्ड घामोळ्या असल्यास कॅलामिन लोशन, ॲलोवेरा जेल, कूलिंग सुदिंग लोशन्स हे आपल्याला इच आणि इरिटेशन रिड्यूस करण्यासाठी हेल्प करतात. आपल्याला एक गोष्ट खूप लक्षात ठेवणं गरजेची आहे. जर बॉडीवरती इचिंग खूप असेल तर अवॉइड करा स्क्रॅच करणं. स्क्रॅचिंगमुळे स्किन डॅमेज आणि इन्फेक्शन होण्याची रिस्क वाढू शकते. मार्क्स डेव्हलप होऊ शकतात, रॅश वर्स होऊ शकते. सो वेन कॅन यू सी अ डॉक्टर? जर रॅश सिव्हिअर, पेनफुल असेल, पर्स डेव्हलप होत असेल, बर्निंग एक्सेसिव्ह असेल, 2 ते 3 दिवस होऊनही जर ती रॅश इम्प्रूव्ह होत नसेल तर प्लीज कन्सल्ट युअर डॉक्टर, कारण हे सेकंडरी इन्फेक्शन डेव्हलप होऊ शकते. एक क्विक मिथ बस्टर, घामोळ्या म्हणजे ॲलर्जिक रॅश. रियालिटी, मोस्टली स्वेट ग्लँड ब्लॉकेज होऊन घामोळ्या तयार होतात. दुसरं मिथ म्हणजे घामोळ्या कंटॅजियस आहेत. असे नाही आहे. घामोळ्या ह्या डेफिनेटली कंटॅजियस नाही आहेत. घामोळ्या समरमध्ये कॉमन असतात. ही एक बॉडीची नॉर्मल रिॲक्शन आहे. राईट केअरमुळे त्या क्विकली इम्प्रूव्हही होऊ शकतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्समध्ये तुमचे स्किन कन्सर्न्स नक्की टाका. मी डॉक्टर दीपाली चव्हाण. पुन्हा भेटू परत एका नवीन टॉपिक सोबत. थँक्यू.